नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत आणि पवित्र कथेचा प्रवास करणार आहोत जी ऐकल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि संकटे क्षणात दूर होतील. ही कथा आहे गणपती बाप्पा आणि चंद्राच्या त्या भेटीची ज्याने सृष्टीला संकष्टी चतुर्थीचे महत्त्व पटवून दिले. घनदाट अरण्ये, खळाळणाऱ्या नद्या, ऋषीमुनींचे पावन आश्रम आणि स्वर्गीय राजवाड्यांच्या कालखंडातील ही कथा आपल्या मनाला शांती आणि भक्तीचा मार्ग दाखवेल. ज्यावेळी चंद्राला आपल्या रूपाचा अहंकार झाला आणि गणेशाने त्याला कोणता धडा शिकवला, कशा प्रकारे या कथेच्या श्रवणाने घरात सुखसंपत्तीचा वर्षाव होतो, हे सर्व आज आपण अत्यंत भावपूर्ण आणि प्राचीन शैलीत जाणून घेणार आहोत. ही केवळ एक गोष्ट नाही, तर एक दिव्य अनुभव आहे जो तुमच्या घराण्याला समृद्धीकडे नेईल. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. मित्रांनो, धार्मिक मराठी या आपल्या लाडक्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. अशाच प्राचीन, प्रामाणिक आणि भक्तीने ओथंबलेल्या पौराणिक कथा नित्य ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. जर तुम्हाला गणपती बाप्पावर नितांत श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. प्राचीन काळातील ही गोष्ट आहे जेव्हा पृथ्वीवर घनदाट अरण्ये होती आणि नद्यांचे पाणी आरशासारखे स्वच्छ वाहत होते. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एका विशाल आणि पवित्र अरण्यामध्ये अनेक ऋषीमुनी आपले आश्रम बांधून राहत असत. या अरण्यातील वातावरण इतके शांत आणि दिव्य होते की तेथे हिंस्त्र प्राणीसुद्धा आपला हिंस्त्रपणा विसरून एकत्र विहार करत असत. चोहोबाजूंनी वेदमंत्रांचा घोष ऐकू येत असे आणि यज्ञाचा पवित्र धूर आकाशात झिरपावत असे. याच काळात एकदा कैलास पर्वतावर एक विलक्षण चैतन्य पसरले होते. देवगणांची लगबग सुरू होती, कारण भगवान शिव आणि माता पार्वती यांचे लाडके पुत्र, बुद्धीची देवता श्री गणेश यांचा वाढदिवस होता. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी माता पार्वतीने आपल्या हाताने सुग्रास मोदक तयार केले होते. ते मोदक इतके सुगंधी आणि चविष्ट होते की त्याचा सुगंध स्वर्गलोकापर्यंत पोहोचला होता. बाप्पाला मोदक अतिशय प्रिय होते, त्यामुळे त्यांनी पोटभर मोदकांचा आस्वाद घेतला. नैवेद्य ग्रहण केल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या लाडक्या वाहनावर म्हणजे मूषकावर स्वार झाले आणि पृथ्वी तलावरील भक्तांच्या कल्याणासाठी फिरू लागले. संध्याकाळची वेळ होती, सूर्य मावळतीला गेला होता आणि आकाशात चंद्राचे आगमन झाले होते. त्या काळात चंद्र हा अत्यंत तेजस्वी आणि सुंदर दिसत असे. चंद्राला आपल्या रूपाचा आणि प्रकाशाचा खूप गर्व झाला होता. त्याला वाटत असे की संपूर्ण सृष्टीत माझ्यासारखा देखणा दुसरा कोणीही नाही. जेव्हा गणपती बाप्पा आपल्या पुष्ट शरीराने आणि हत्तीच्या मुखाने मूषकावर बसून संथ गतीने जात होते, तेव्हा चंद्राने त्यांना पाहिले. बाप्पांचे ते रूप पाहून चंद्राला हसू आवरले नाही. त्याने बाप्पांच्या पोटाचा आणि त्यांच्या चालण्याचा उपहास करायला सुरुवात केली. चंद्राचा हा अहंकार पाहून बाप्पांच्या मनात विचार आला की जर हा अहंकार असाच वाढत राहिला तर या सुंदर चंद्राचा नाश होईल. गणपती बाप्पा हे केवळ बुद्धीचे दैवत नाहीत, तर ते अहंकाराचा नाश करणारे देखील आहेत. चंद्राने जेव्हा मोठ्याने हसून बाप्पांची थट्टा केली तेव्हा बाप्पा क्षणभर थांबले. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर चंद्राबद्दल दया होती. पण सृष्टीचा नियम असा आहे की जोपर्यंत एखाद्याला आपल्या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत तो सुधारत नाही. बाप्पांनी चंद्राकडे पाहिले आणि शांत आवाजात विचारले की चंद्रा, तू असा का हसत आहेस? तुला काय इतके विनोदी वाटले? चंद्राने उद्धटपणे उत्तर दिले की तुमचे हे रूप, हे मोठे पोट आणि हे लहानसे वाहन, हे सर्व किती विचित्र दिसते आहे. चंद्राचे हे शब्द ऐकून अवघी सृष्टी हादरली. झाडे थरथरू लागली आणि नद्यांचे पाणी स्तब्ध झाले, कारण देवाच्या रूपाची थट्टा करणे हा मोठा गुन्हा होता. बाप्पांनी ओळखले की आता चंद्राला शिक्षा देणे अनिवार्य आहे, जेणेकरून त्याचा अहंकार जळून खाक होईल आणि त्याला सत्याची ओळख पटेल. गणपती बाप्पांनी जेव्हा चंद्राचे ते गर्विष्ठ शब्द ऐकले तेव्हा त्यांच्या विशाल नेत्रांमध्ये एक वेगळीच चमक निर्माण झाली, जी रागाची नव्हती तर न्यायाची होती. त्यांनी चंद्राला समजावण्याचा प्रयत्न केला की सौंदर्याचा गर्व हा विनाशाचे कारण ठरतो. परंतु चंद्र आपल्या रूपाच्या धुंदीत इतका मग्न होता की त्याला बाप्पांचे बोलणे ऐकूच येत नव्हते. तो सारखा बाप्पांच्या पोटाकडे बघून उपरोधिकपणे हसत होता. अखेर गणेशाने ठरवले की आता याला योग्य शासन करण्याची वेळ आली आहे. बाप्पांनी आपला हात वर केला आणि अत्यंत गंभीर आवाजात चंद्राला शाप दिला की हे चंद्रा, ज्या रूपाचा तुला इतका गर्व आहे आणि ज्या सौंदर्यामुळे तू देवांची चेष्टा करत आहेस, ते सौंदर्य आता नष्ट होईल. आजपासून तुझे हे रूप कोणालाही दिसणार नाही आणि जो कोणी आजच्या दिवशी म्हणजेच भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझे मुख पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल.
त्याला समाजात अपमान सहन करावा लागेल आणि त्याचे सुखचैन हरवून जाईल. बाप्पांचा हा शाप ऐकताच संपूर्ण ब्रह्मांडात हाहाकार माजला. क्षणार्धात चंद्राचे तेज लुप्त झाले आणि तो काळवंडून गेला. आकाशात सर्वत्र अंधार पसरला. चंद्राला आपली चूक उमजली, पण आता वेळ निघून गेली होती. त्याचे वैभव, त्याची शीतलता आणि त्याचा प्रकाश सर्व काही हिरावून घेतले गेले होते. चंद्राने घाबरून बाप्पांच्या चरणी लोळण घेतली आणि अश्रूंनी त्यांचे पाय धुतले. तो कळवळून विनंती करू लागला की प्रभू, मला क्षमा करा. अहंकाराने माझे डोळे झाकले होते. मला माझ्या रूपाचा गर्व झाला होता, पण आता मला सत्याची जाणीव झाली आहे. चंद्राची ती दयनीय अवस्था पाहून उपस्थित असलेले ऋषीमुनी आणि देवतांनाही त्याची दया आली. सर्व देवांनी आणि थोर ऋषींनी गणपती बाप्पांकडे धाव घेतली. त्यांनी विनंती केली की देवा, चंद्राशिवाय सृष्टीचे चक्र चालणे कठीण आहे. वनस्पतींना पोषण देणारा चंद्र जर असाच अंधारात राहिला तर सृष्टीचा समतोल बिघडेल. कृपया चंद्राला क्षमा करा आणि हा शाप मागे घ्या. बाप्पा अत्यंत दयाळू होते. भक्तांच्या हाकेला धावून जाणारे ते विघ्नहर्ता होते. त्यांनी पाहिले की चंद्राचा अहंकार पूर्णपणे गळून पडला आहे आणि तो आता खऱ्या पश्चात्तापाने जळत आहे. बाप्पांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले की दिलेला शाप पूर्णपणे मागे घेता येत नाही, पण मी त्यात बदल करू शकतो. तुझे तेज तुला हळूहळू परत मिळेल. तू दररोज एका कलेने कमी होत जाशील आणि एका दिवशी पूर्णपणे अदृश्य होशील, ज्याला लोक अमावस्या म्हणतील. आणि त्यानंतर पुन्हा एका कलेने वाढत जाऊन तू पूर्णत्वाला जाशील, ज्याला लोक पौर्णिमा म्हणतील. पण लक्षात ठेव, भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी तुझे दर्शन वर्ज्य असेल. मात्र जो कोणी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुझे दर्शन घेऊन माझी पूजा करेल, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि त्याला सुख, शांती व अमाप धन प्राप्त होईल. अशा प्रकारे चंद्राला त्याच्या चुकीची शिक्षाही मिळाली आणि सृष्टीला संकष्टी चतुर्थीचे व्रत मिळाले. गणपती बाप्पांनी चंद्राला दिलेल्या त्या उशापामुळे सृष्टीमध्ये पुन्हा एकदा चैतन्याची लाट पसरली आणि चंद्राच्या मनातील काळोख दूर झाला. त्या दिवसापासून संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा महिमा त्रैलोक्यात गाजला जाऊ लागला. प्राचीन काळातील एका विस्तीर्ण राज्यामध्ये कृतवीर्य नावाचा एक अत्यंत धार्मिक आणि न्यायी राजा राज्य करत होता. त्याचे राज्य धनधान्याने समृद्ध होते, प्रजा सुखी होती आणि राजवाड्यात सदैव वेदांचा घोष होत असे. राजाचा राजवाडा हा केवळ दगडविटांचा नव्हता, तर तो कलेचा आणि संस्कृतीचा एक अद्भुत नमुना होता. राजवाड्याच्या भोवतील विस्तीर्ण बागा होत्या, जिथे चंदनाची झाडे आणि सुगंधी फुलांचे ताटवे वाऱ्यावर डोलत असत. मात्र राजाला एकच दुःख सतावत होते, ते म्हणजे त्याच्या राज्यावर आलेले अचानक संकट. एकेकाळी समृद्ध असलेल्या या राज्यामध्ये अचानक पावसाने पाठ फिरवली. नद्या कोरड्या पडू लागल्या, विहिरींचा तळ दिसू लागला आणि जंगलातील प्राणी पाण्यासाठी तडफडू लागले. राजाने आपल्या दरबारातील सर्वात विद्वान ऋषीमुनींना आणि ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांना पाचारण केले. ऋषींनी ध्यान लावून पाहिले आणि सांगितले की हे राजा, कळत नकळतपणे तुझ्या राज्यातून कोणाकडून तरी चंद्राचा अपमान झाला आहे किंवा भक्तीमध्ये काहीतरी उणीव राहिली आहे, ज्यामुळे सृष्टीचा समतोल बिघडला आहे. राजाने अत्यंत नम्रतेने विचारले की यावर उपाय काय. तेव्हा त्या विद्वान ऋषींनी सांगितले की तुला संकष्टी चतुर्थीचे हे प्राचीन आणि परमपावन व्रत करावे लागेल. हे व्रत केवळ उपवास नाही, तर ती एक साधना आहे. राजाने मनोमन निश्चय केला की तो आपल्या प्रजेसाठी आणि राज्याच्या कल्याणासाठी हे कठीण व्रत पूर्ण करेल. त्याने नगरात दवंडी पिटवली की सर्व प्रजेने गणपती बाप्पाची आराधना करावी. राजा स्वतः एका घनदाट अरण्यात असलेल्या प्राचीन गणेश मंदिरात गेला. ते मंदिर हजारो वर्षे जुने होते. त्याच्या भिंतींवर देवाधिकांच्या कथा कोरलेल्या होत्या आणि तिथे असलेल्या गणपतीच्या मूर्तीतून एक वेगळे स्टेज भाकत होते. राजाने तिथे बसून कठोर तपश्चर्या सुरू केली. त्याने अन्नत्याग केला आणि केवळ बाप्पांच्या चरणी लक्ष केंद्रित केले. अरण्यातील शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर असलेली बाप्पाची मूर्ती यात राजा इतका तन्मय झाला की त्याला तहानभूक कशाचेही भान राहिले नाही. तो प्रत्येक क्षणी ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करू लागला. रात्रीच्या वेळी जेव्हा आकाशात चंद्र उगवला, तेव्हा राजाने त्या चंद्राकडे पाहून प्रार्थना केली की हे चंद्रदेवा, तुझ्या दर्शनाने आणि बाप्पाच्या कृपेने माझे राज्य पुन्हा सुजलाम सुफलाम होऊ दे.
राजाची ही तळमळ पाहून प्रत्यक्ष गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी एका बालकाच्या रूपात राजाला दर्शन दिले. त्या बालकाच्या हातात एक छोटासा सोन्याचा कलश होता आणि चेहऱ्यावर कोटी सूर्यांचे तेज होते. त्या बालकाने राजाला सांगितले की तुझी भक्ती फळाला आली आहे, पण हे व्रत पूर्ण करण्यासाठी तुला अजून एका मोठ्या परीक्षेला सामोरे जावे लागेल. राजाने बाप्पांच्या चरणी मस्तक टेकवले आणि सांगितले की बाप्पा, माझ्या प्रजेच्या सुखासाठी मी कोणत्याही परीक्षेला तयार आहे. बाप्पांनी स्मितहास्य केले आणि त्या दिव्य बालकाने राजाला एका गुप्त तीर्थाचा मार्ग दाखवला, जो थेट अरण्याच्या मध्यभागी असलेल्या एका प्राचीन शिवमंदिराकडे जात होता. तिथे गेल्यावर राजाला समजले की भक्तीमध्ये केवळ कष्ट नसून पूर्ण समर्पण आणि शुद्ध मन लागते. राजा कृतवीर्य त्या बालकाने दाखवलेल्या मार्गावरून अरण्याच्या अधिक खोल भागात शिरला. तिथे गेल्यावर त्याला एक अतिशय प्राचीन आणि भव्य शिवमंदिर दिसले. त्या मंदिराच्या गाभाऱ्यात शांतता होती, पण हवेत एक अनामिक ऊर्जा जाणवत होती. राजाने तिथे महादेवाचे दर्शन घेतले आणि बाजूलाच असलेल्या एका पवित्र कुंडात स्नान केले. अचानक त्याला तिथे एक वृद्ध ऋषी दिसले, ज्यांच्या देहाभोवती एक दैवी वलय होते. त्या ऋषींनी राजाला पाहिले आणि स्मितहास्य करत विचारले, हे राजा, तू इथवर आला आहेस याचा अर्थ तुझी श्रद्धा प्रबळ आहे, पण संकष्टी चतुर्थीचे फळ मिळवण्यासाठी तुला तुझा सर्वात प्रिय अहंकार त्यागावा लागेल. तू राजा आहेस, पण इथे तू केवळ एक भक्त आहेस. राजाने विनम्रतेने ऋषींच्या चरणी लोटांगण घातले. ऋषींनी राजाला संकष्टी चतुर्थीच्या पूजेची विधी सांगितली. आज रात्री जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा तुला गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी लागेल, पण त्याआधी तुला या अरण्यातील त्या गरिबांची सेवा करावी लागेल जे भुकेले आहेत. राजाने क्षणाचाही विचार न करता आपले रेशमी वस्त्र बाजूला सारले आणि एका सामान्य सेवकाप्रमाणे अरण्यातील व्याध आणि त्यांच्या कुटुंबासाठी फळे आणि कंदमुळे गोळा करण्यास सुरुवात केली. ज्या हातांनी तलवारी चालवल्या होत्या ते हात आज सेवेसाठी झटत होते. दुपारची वेळ झाली, सूर्य डोक्यावर आला, पण राजाचा उत्साह कमी झाला नाही. त्याने पाहिले की एका वृद्ध व्याधाची झोपडी मोडली आहे. त्याने स्वतः कष्ट करून ती दुरुस्त केली. हे सर्व करत असताना राजाच्या मनात केवळ गणपती बाप्पाचे रूप होते. जसजशी संध्याकाळ जवळ येऊ लागली तसतसे राजाचे मन अधिक शुद्ध आणि प्रसन्न होऊ लागले. त्याला जाणीव झाली की राजेपद हे केवळ एक कर्तव्य आहे, पण खरी संपत्ती ही दुसऱ्याला आनंद देण्यात आहे. सूर्यास्त झाला आणि आकाशात हळूहळू अंधार पसरू लागला. राजा आता त्या प्राचीन गणेश मूर्तीसमोर बसला होता. त्याने मातीचा एक सुंदर कलश तयार केला, त्यावर अक्षता आणि फुले वाहिली. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याने दुर्वांची जुडी अर्पण केली. पण जसा चंद्र उगवण्याची वेळ आली तसे आकाशात अचानक काळे ढग जमा झाले. विजा कडाडू लागल्या आणि सोसाट्याचा वारा सुटू लागला. राजा घाबरला, कारण जर चंद्र दिसला नाही तर त्याचे व्रत कसे पूर्ण होणार. हीच ती परीक्षा होती जिचा उल्लेख त्या बालकाने केला होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता. राजा कृतवीर्य चिंतेत पडला. जर आज चंद्र दिसला नाही तर माझे व्रत अपूर्ण राहील आणि माझ्या प्रजेचे दुःख दूर होणार नाही, असा विचार करून त्याच्या डोळ्यात पाणी आले. पण त्याने हार मानली नाही. त्याने मनोमन गणपती बाप्पाचा धावा सुरू केला. तो म्हणाला, हे विघ्नहर्ता, तू तर सर्व साक्षी आहेस. माझ्या मनातली भक्ती जर खरी असेल तर या संकटातून मार्ग दाखव. अचानक त्या वादळातही मंदिरातील नंदादीप शांतपणे जळू लागला. राजाला जाणवले की बाह्य परिस्थिती कितीही कठीण असली तरी अंतरातील भक्तीचा दिवा विझता कामा नये. त्याने डोळे मिटले आणि ध्यानस्थ बसला. त्याने आपल्या कल्पनेत चंद्राची प्रतिमा तयार केली आणि बाप्पाची पूजा सुरू केली. अर्घ्य अर्पण करताना त्याने मानले की प्रत्यक्ष चंद्रदेव समोर आहेत. बाप्पाला राजाची ही अढळ श्रद्धा पाहून खूप आनंद झाला. त्याच क्षणी एक चमत्कार घडला. जोराचा वारा सुटला आणि त्या वाऱ्याने आकाशातील सर्व काळे ढग दूर सारले. ढग विरळ झाले आणि ढगांच्या आडून चतुर्थीचा तो बालचंद्र म्हणजे कोरीसारखा चंद्र अत्यंत तेजासह प्रकट झाला. चंद्राचा तो शीतल प्रकाश थेट गणपतीच्या मूर्तीवर पडला
राजाने आनंदाने डोळे उघडले आणि चंद्रदर्शन घेऊन बाप्पाला साष्टांग नमस्कार घातला. त्याचे व्रत पूर्ण झाले होते. त्याचवेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि साक्षात गणपती बाप्पा आपल्या चतुर्भुज रूपात प्रकट झाले. बाप्पांच्या हातात पाश, अंकुश आणि मोदक होते. बाप्पा म्हणाले, राजा, तुझ्या निस्वार्थ भक्तीने आणि सेवेने मी प्रसन्न आहे. आजपासून तुझ्या राज्यावरील सर्व संकटे दूर होतील. बाप्पांनी आपला वरदहस्त राजाच्या डोक्यावर ठेवला आणि क्षणात राजाचे सर्व थकवा आणि दुःख नाहीसे झाले. गणपती बाप्पांचे ते दिव्य रूप पाहून राजा कृतवीर्य भारावून गेला. बाप्पांच्या देहातून निघणारा प्रकाश संपूर्ण अरण्याला उजळून टाकत होता. बाप्पांनी अत्यंत प्रेमळ स्वरात राजाला विचारले, हे राजा, तू केवळ तुझ्या प्रजेसाठी इतके कठीण व्रत केलेस, स्वतःच्या सुखाचा विचारही केला नाहीस. तुझी ही निस्वार्थ भावना पाहून मी अत्यंत प्रसन्न आहे. सांग, तुला काय हवे? राजाने हात जोडून नम्रपणे विनंती केली, देवा, मला स्वतःसाठी काहीही नको. माझ्या राज्यात पावसाचा थेंब पडू दे, पिके डोलू दे आणि माझ्या प्रजेच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जाऊ देत. तसेच ही संकष्टी चतुर्थीची कथा आणि तुझे हे व्रत जगाच्या कल्याणासाठी कायमचे अमर होऊ दे. बाप्पांनी तथास्तु म्हटले आणि त्याच क्षणी आकाशात ढगांचा गडगडाट झाला. कोरड्या पडलेल्या नद्यांमध्ये अचानक खडाळत पाणी वाहू लागले. वाळलेली झाडे हिरवीगार झाली आणि संपूर्ण सृष्टी जणू आनंदाने न्हावून निघाली. बाप्पा पुढे म्हणाले, राजन, आजपासून जो कोणी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करेल, रात्री चंद्राचे दर्शन घेऊन मला दुर्वा आणि मोदक अर्पण करेल, त्याच्या आयुष्यातील डोंगर एवढी संकटेही मी दूर करेन. त्याच्या घरात धन, धान्य आणि सुखाची कधीही कमतरता भासणार नाही. असे म्हणून बाप्पा अदृश्य झाले. राजा कृतवीर्य जेव्हा आपल्या राजधानीत परतला तेव्हा त्याला दिसले की संपूर्ण नगर आनंदाने नटले आहे. प्रजेने राजाचे जंगी स्वागत केले. राजाने राजवाड्यात आल्यावर पुन्हा एकदा सर्व प्रजेला गोळा केले आणि त्यांना या व्रताचा महिमा सांगितला. त्या दिवसापासून संकष्टी चतुर्थी हे केवळ राजाचे व्रत राहिले नाही, तर ते प्रत्येक घराघरात पोहोचले. चंद्राला मिळालेला शाप आणि बाप्पांनी दिलेला उशाप यामुळे चंद्रालाही स्वतःच्या कर्तव्याची जाणीव झाली. आजही जेव्हा आपण संकष्टीला रात्री चंद्राची पूजा करतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात बाप्पांच्या त्या दयेचे आणि चंद्राच्या पश्चात्तापाचे स्मरण करत असतो. ही कथा ऐकल्याने मनुष्याच्या मनातील अहंकार नष्ट होतो आणि त्याला जीवनाचे खरे सुख मिळते. ऋषीमुनींच्या आश्रमात आजही या कथेचे पठण केले जाते, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना भक्तीची ताकद समजेल. राजा कृतवीर्याने आपल्या संपूर्ण राज्यामध्ये संकष्टी चतुर्थीचा उत्सव सुरू केला होता. राजवाड्यापासून ते सामान्य प्रजेच्या झोपडीपर्यंत सर्वत्र बाप्पाचे नामस्मरण होऊ लागले. पण या व्रताची खरी परीक्षा तेव्हा झाली जेव्हा एका शेजारील राज्याचा राजा, ज्याचे नाव विक्रमसेन होते, त्याने या व्रताची थट्टा केली. विक्रमसेन हा अत्यंत शूर पण तितकाच गर्विष्ठ राजा होता. त्याला वाटले की केवळ उपवास आणि प्रार्थनेने संकटे कशी दूर होऊ शकतात. त्याने राजा कृतवीर्याला निरोप पाठवला की तू केवळ भक्तीच्या नावाखाली तुझी प्रजा कमकुवत करत आहेस. जर तुझे दैवत इतकेच शक्तिशाली असेल तर माझ्या सैन्याला रोखून दाखव. विक्रमसेनने आपल्या बलाढ्य सैन्यासह कृतवीर्याच्या राज्यावर आक्रमण केले. कृतवीर्याचे सैन्य संख्येने कमी होते, पण त्यांचा बाप्पावर अढळ विश्वास होता. ज्या दिवशी आक्रमण होणार होते तो दिवस संकष्टी चतुर्थीचाच होता. कृतवीर्याने आपल्या सैन्याला सांगितले, भक्तांनो, घाबरू नका. आपण आपले कर्तव्य करू आणि बाप्पावर विश्वास ठेवू. राजाने स्वतः उपवास धरला आणि युद्धाच्या मैदानात जाण्यापूर्वी गणपती बाप्पाची पूजा केली. जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. विक्रमसेनचे सैन्य जसे जसे पुढे सरकू लागले तसे त्यांना वाटेत असंख्य अडथळे येऊ लागले. कधी रथाची चाके जमिनीत रुतत होती तर कधी हत्ती अचानक बिथरून मागे फिरत होते. विक्रमसेनला कळेना की हे काय होत आहे. दुसरीकडे कृतवीर्याचे सैन्य एखाद्या दैवी शक्तीने संचारल्यासारखे लढत होते. सायंकाळ झाली आणि आकाशात चंद्रोदय झाला. राजा कृतवीर्याने रणमैदानावरच चंद्राला अर्घ्य अर्पण केले आणि बाप्पाचा जयघोष केला. त्याच क्षणी विक्रमसेनला प्रत्यक्ष गणेशाचे दर्शन झाले. त्याला दिसले की प्रत्येक सैनिकाच्या मागे एक तेजस्वी हत्तीचे मुख असलेली आकृती उभी आहे.
विक्रमसेनचा गर्व क्षणात उतरला. त्याला उमजले की भक्ती ही केवळ दुर्बलांची ढाल नाही, तर ती विश्वातील सर्वात मोठी शक्ती आहे. त्याने युद्ध थांबवले आणि कृतवीर्याच्या चरणी लोटांगण घातले. या घटनेनंतर संकष्टी चतुर्थीचा महिमा केवळ एका राज्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण पृथ्वीवर पसरला. याच राज्याच्या एका कोपऱ्यात सुमती नावाची एक वृद्ध विधवा महिला राहत होती. तिचे राहणीमान अत्यंत साधे होते, पण तिचे बाप्पावर असलेले प्रेम अथांग होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिच्याकडे नैवेद्य दाखवण्यासाठी सोन्या चांदीची भांडी नव्हती किंवा राजवाड्यासारखे 56 भोग नव्हते. तिने दिवसभर उपवास केला आणि बाप्पासाठी मनोभावे एकच उकडीचा मोदक तयार केला. तिने तो मोदक एका केळीच्या पानात ठेवला आणि बाप्पाच्या जुन्या मातीच्या मूर्तीसमोर ठेवून डोळे मिटून प्रार्थना करू लागली. तिने म्हटले, देवा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाही. हा एकच मोदक आहे, तो तू आनंदाने स्वीकार कर. त्याचवेळी राजवाड्यात राजा कृतवीर्य शेकडो मोदकांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करत होता. पण एक अद्भुत गोष्ट घडली. राजवाड्यातील बाप्पाची मूर्ती हलली नाही, पण सुमतीच्या झोपडीतील मातीच्या मूर्तीने चक्क तो मोदक स्वीकारला. सुमतीने डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की मोदक नाहीसा झाला आहे आणि मूर्तीच्या चेहऱ्यावर एक दिव्य समाधान आहे. साक्षात गणपती बाप्पा तिथे एका लहान बालकाच्या रूपात प्रकट झाले. बाप्पाने सुमतीला सांगितले, माय, मला तुझे हे प्रेम पाहून खूप आनंद झाला. जो भक्त श्रद्धेने मला एक दुर्वा जरी अर्पण करतो, त्याचा मी सदैव ऋणी असतो. बाप्पाच्या स्पर्शाने सुमतीची ती मोडकी झोपडी एका सुंदर घरात रूपांतरित झाली आणि तिचे दारिद्र्य कायमचे संपले. यातूनच जगाला संदेश मिळाला की बाप्पाला भावाचा भुकेला म्हणतात. गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिल्यानंतर संपूर्ण विश्वात अंधार पसरला होता आणि चंद्राचे तेज पूर्णपणे लोप पावले होते. आपला अहंकार गळून पडलेला पाहून चंद्रदेव व्याकुळ झाले आणि त्यांनी बाप्पांच्या चरणी अश्रू ढाळत क्षमायाचना केली. बाप्पांना त्यांची दया आली आणि त्यांनी चंद्राला उशाप दिला की तू प्रत्येक दिवशी एका एका कलेने वाढत जाशील आणि पुन्हा तुझे पूर्ण रूप प्राप्त करशील. पण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुझे दर्शन घेणाऱ्याला बाप्पाची कृपा प्राप्त होईल. हा संदेश सृष्टीच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी ऋषीमुनींनी यज्ञयागाचे आयोजन केले. एका विस्तीर्ण आश्रमात जिथे गोदावरीचा उगम होतो, तिथे हजारो ऋषी एकत्र जमले होते. त्या आश्रमात धूर आणि मंत्रोच्चाराने वातावरण भारलेले होते. तिथे एक वशिष्ठ नावाचे महान ऋषी होते. त्यांनी सर्व भक्तांना सांगितले की जीवनात कितीही मोठे संकट आले तरी जो मनुष्य संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत कडक उपवास करेल, त्याला कधीही अन्नाची किंवा धनाची उणीव भासणार नाही. या व्रताचे महत्त्व समजून घेण्यासाठी त्यांनी एका गरीब लाकूडतोड्याची कथा सांगितली. तो लाकूडतोड्या अत्यंत गरीब होता, पण त्याचे बाप्पावर नितांत प्रेम होते. तो दररोज जंगलात जाऊन लाकडे तोडायचा आणि त्यात मिळणाऱ्या अल्प पैशात आपला उदरनिर्वाह करायचा. एकदा तो जंगलात रस्ता चुकला आणि एका अशा प्राचीन मंदिराजवळ पोहोचला जे पूर्णपणे वेलींनी झाकले गेले होते. त्या मंदिरात गणपतीची एक स्वयंभू मूर्ती होती. लाकूडतोड्याने तिथे बसून मनोभावे प्रार्थना केली आणि त्याच रात्री त्याला स्वप्नात बाप्पांनी दर्शन देऊन संकष्टीचे व्रत करायला सांगितले. त्याने ते व्रत इतक्या श्रद्धेने केले की पुढच्याच संकष्टीला त्याला जंगलात एक गुप्त खजिना सापडला, जो प्राचीन राजांचा होता. पण त्याने तो सर्व खजिना स्वतःसाठी न वापरता गरिबांसाठी अन्नछत्र आणि तलाव बांधण्यासाठी वापरला. ही त्याची निस्वार्थी भक्ती पाहून बाप्पाने त्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद दिला. या कथेवरून हेच सिद्ध होते की भक्तीमध्ये शक्ती असते आणि बाप्पा आपल्या खऱ्या भक्ताला कधीही वाऱ्यावर सोडत नाही. आजच्या या पवित्र दिवशी आपणही बाप्पाची ही कथा ऐकून आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्याची प्रार्थना करूया. लाकूड तोड्याला मिळालेल्या आशीर्वादानंतर संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाच्या चमत्कारांची चर्चा होऊ लागली. पण बाप्पाला केवळ धनदौलत नको होती, तर त्यांना भक्तांच्या मनातील श्रद्धेचा सुगंध हवा होता. याच काळात हिमालयाच्या कुशीत असलेल्या एका आश्रमात शौनक नावाचे एक तरुण ऋषी राहत होते. शौनक ऋषींना एक प्रश्न नेहमी सतावत असे की बाप्पाला दुर्वा आणि मोदक इतके प्रिय का आहेत. त्यांनी विचार केला की जोपर्यंत मला यामागचे मर्म समजत नाही तोपर्यंत माझी भक्ती पूर्ण होणार नाही. त्यांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कडक उपवास धरला आणि अरंग्यातील एका प्राचीन तलावाकाठी ध्यान लावले.
असे म्हणतात की प्राचीन काळी अनलसूर नावाच्या एका दैत्याने स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. तो दैत्य इतका भयानक होता की त्याच्या डोळ्यातून अग्नी बरसत असे. सर्व देवांनी बाप्पाचा दावा केला. तेव्हा बाप्पाने त्या दैत्याला सरळ गिळून टाकले. पण तो अग्नीचा दैत्य पोटात गेल्यामुळे बाप्पाच्या शरीराचा दाह होऊ लागला. अनेक ऋषीमुनींनी उपाय केले, पण कोणालाच यश आले नाही. शेवटी कश्यप ऋषींनी 21 दुर्वांची जुडी बाप्पाच्या डोक्यावर ठेवली आणि चमत्कार झाला. बाप्पाच्या शरीरातील तो दाह शांत झाला. तेव्हापासून बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय झाल्या. शौनक ऋषींना ध्यानात हे सत्य उमजले आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी पाहिले की निसर्गातील एक छोटीशी वनस्पतीसुद्धा देवाच्या कामी येऊ शकते, मग माणसाचा अहंकार काय कामाचा. त्यांनी मनोभावे बाप्पाला दुर्वा अर्पण केल्या. त्याच रात्री बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की शौनका, जशा दुर्वा जमिनीशी जोडून राहतात आणि कितीही तुडवल्या तरी पुन्हा उगवतात, तशीच भक्ताची नम्रता असावी. कथेचा हा भाग आपल्याला शिकवतो की संकष्टीचे व्रत केवळ उपाशी राहण्यासाठी नाही, तर आपल्यातील रागाचा आणि अहंकाराचा दाह शांत करण्यासाठी आहे.